श्री स्वामी समर्थ। 22 जूनपासून फक्त नोटा मोजणार या 4 राशींचे लोक या 4 राशींना येणार सुखाचे दिवस। बुध बदलणार नशीब, वाढणार क्रिएटिव्हिटी आणि बँक बॅलन्स। बुध 5 ऑगस्ट 2026 पर्यंत कर्क राशीत राहील। या काळात तो काही दिवस वक्री देखील असेल। तो मिथुन राशीत प्रवेश करेल आणि पुन्हा कर्क राशीत परत येईल। सुमारे 20 दिवसांत राशी बदलणारा बुध 22 जून 2026 रोजी राशी बदलणार आहे। बुध कर्क राशीत प्रवेश करेल आणि यावेळी तो या राशीत तुलनेने जास्त काळ राहील। बुध 5 ऑगस्ट 2026 पर्यंत कर्क राशीत राहील। या काळात तो काही दिवस वक्री देखील असेल। तो मिथुन राशीत प्रवेश करेल आणि पुन्हा कर्क राशीत परत येईल। हा संपूर्ण काळ 4 राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल। नशीब बदल घडवणारे ठरू शकते। बुद्धिमत्ता, धन आणि आनंद मिळेल। तर कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी बघूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पहिली नशीबवान राशी आहे वृषभ राशी। बुधाच्या स्थितीतील हा बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरू शकतो। हा काळ लेखन आणि संवाद क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठी लोकप्रियता मिळवून देऊ शकतो। लोक तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतील। यात्रेवर जाण्याचे योग आहेत आणि शेषाही होईल। कुटुंबासोबतचे संबंध अधिक दृढ होतील। आपले गुपित कोणालाही सांगू नका। ताजेतवाने राहण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम करा, कारण या सप्ताहात तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल तर संधीचा फायदा घ्या आणि उत्तम आरोग्यासाठी पायी फिरायला जा आणि शक्य असेल तर घरात राहूनही तुम्ही काही व्यायाम करू शकतात। या सप्ताहात 11व्या भावात शनी असण्याने या राशीतील लोकांना या सप्ताहात आर्थिक रूपात येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळेल, कारण तुम्ही आपल्या समज आणि आधी केलेल्या योग्य गुंतवणुकीने आपल्या आर्थिक जीवनात चढउताराची प्रत्येक आशंका दूर करण्यात पूर्णतः यशस्वी व्हाल। परंतु या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या निर्णयाने बरेच काही शिकू शकतात। आपण नेहमीच आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या गरजेबद्दल बरेच निर्णय घेता, परंतु या आठवड्यात स्वतःबद्दल जास्त विचार न करता आपल्याला घरातील इतर सदस्यांच्या गरजेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे। म्हणून कोणतीही योजना बनवताना त्यांच्या गरजेकडे दुर्लक्ष करणे टाळा। कामाच्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे या आठवड्यात आपल्याला खूप महागात पडू शकते, कारण 3ऱ्या भावात बृहस्पती स्थित असण्याच्या कारणाने बोलताना विशेष काळजी घ्या आणि जास्त बोलणे देखील टाळा। या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामांमध्ये स्वतःला चांगले दर्शविण्याची आवश्यकता असेल, कारण यावेळी आपल्या आजूबाजूचे लोक अभ्यास आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह आपल्या इतर कामांवरून मूल्यांकन करतील। म्हणून प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी द्या। वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा एकूणच फलदायी राहील। प्रेमसंबंधात परस्पर समज वाढेल आणि नाते अधिक मजबूत होईल। विवाहितांसाठी गृहस्थ जीवन स्थिर राहील। जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात तुमचा आधार बनेल। तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल। कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील, पण कृत्रिम वागणूक टाळा। वरिष्ठांसोबतचे संबंध चांगले राहतील आणि त्याचा फायदा मिळेल। सर्वांचा पाठिंबा मिळेल। व्यवसायात नवीन मशीन बसवण्यास यश मिळू शकते। उत्पन्न ठीक राहील। विद्यार्थ्यांना अभ्यासात आनंद मिळेल। प्रवासासाठी आठवड्याचा मध्य आणि शेवटचा काळ अनुकूल आहे। शनी या महिन्यात 11व्या भावात राहील। तुमच्यासाठी शनी एक शुभ ग्रह आहे, ज्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनुकूल परिणाम मिळू शकतात। बृहस्पती 11व्या भावाचा स्वामी असून तुमच्या 2ऱ्या भावात राहील, ज्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते।
यासोबत 11व्या भावाचा स्वामी असण्याच्या कारणाने तुम्हाला धन लाभ होण्याची ही शक्यता आहे आणि तुम्ही पैशाची बचतही करू शकतात. जून मासिक राशी भविष्य 2026 चे सांगणे आहे की केतू या महिन्यात तुमच्या 4थ्या भावात राहील, ज्यामुळे तुम्हाला अधिक धनहानी होऊ शकते किंवा तुम्हाला आपल्या कुटुंबावर अधिक पैसा खर्च करावा लागू शकतो. खर्च वाढण्याच्या कारणाने तुम्हाला चिंता होऊ शकतात. दुसऱ्या भावात बृहस्पतीच्या गोचर करण्याने तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. यासोबत तुम्ही चांगल्या मात्रेत पैशाची बचतही करू शकाल. शनीचे 11व्या भावात असणे तुमच्या भाग्यासाठी एक चांगले संकेतक आहे. या काळात तुम्हाला अधिक धन लाभ होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही धन संचित करणे आणि पैशाची बचत करण्यातही सक्षम असाल. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम केल्यामुळे हाताखालच्या सहकायांवर तुम्ही वैतागाल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी कोणत्याही स्वरूपात सोने किंवा पिवळा धागा घाला. दुसरी नशीबवान राशी आहे कर्क राशी. बुध कर्क राशीत येत आहे आणि या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करेल. आकर्षण वाढेल. लोक तुम्हाला आकर्षित करण्यासाठी येतील. ते तुमचे ऐकतील. करिअरमध्ये फायदा होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही सभा, सादरीकरण इत्यादींमध्ये स्वतःला खूप चांगल्या प्रकारे व्यक्त कराल. सप्ताहात बृहस्पती पहिल्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहण्याने तुमच्या आत्मबलमध्ये वाढ होईल. तुमच्या उत्तम आरोग्याच्या कारणाने तुम्ही आपल्यासोबत आपल्या घरच्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्याल. अशात तुम्ही नियमित रूपात उत्तम खानपान ठेवा. तसेच अधिक थंड वस्तू खाणे टाळण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश किंवा रॉयल्टीच्या कार्यासाठी काही मोठा फायदा होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे आणि विशेष ही आहे. घरात उल्हासाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या तणावाला कमी करेल. अशात गरजेचे असेल की तुम्हीही यात पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मूक दर्शक बनू नका. सोबतच या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्यात मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या भलाईसाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल. यासाठी तुमच्या प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे. 8व्या भावात राहूच्या स्थितीच्या कारणाने या आठवड्यात आपल्याला आढळेल की बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर काही सहकारी आपल्या कामाच्या शैलीवर नाराज आहे. परंतु कारण ते आपल्याला ही गोष्ट सांगणार नाही, यामुळे आपण त्यात सुधारणा करण्याचा विचार देखील करणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षेनुसार निकाल येत नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या योजनांचे पुन्हा विश्लेषण करा. आपल्या गरजेनुसार योग्य सुधारणा आणणे आपल्यासाठी चांगले असेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात विदेशात जाऊन अभ्यास करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. तथापि तुमच्या या इच्छेच्या बाबतीत आपल्या घरच्यांसोबत बोलण्याच्या आधी तुम्हाला या बाबतीत सर्वात आधी स्वतःला प्रत्येक रूपात सुनिश्चित करण्याची आवश्यकता असेल. यासाठी याकडे प्रयत्न करून या बाबतीत माहिती मिळवा. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मध्यम राहील. आरोग्य सामान्य राहील, पण दातांशी संबंधित त्रासामुळे दंतचिकित्सकाचा सल्ला घ्यावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत मोठ्या खर्चाची शक्यता आहे. व्यावसायिकांनी सावध राहावे, अन्यथा नुकसान होऊ शकते.
नोकरी करणाऱ्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स टाळून शहाणपणाने काम करावे. प्रेमसंबंधात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, जास्त बोलण्यामुळे वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रात कोणत्याही वादापासून दूर राहणे आवश्यक आहे. आपल्या करिअरमध्ये चढउतार पाहायला मिळू शकतो कारण शनी नवम भावात बसलेले आहे. जर तुम्ही व्यवसाय करतात तर या महिन्यात तुमच्या नफ्यात कमी येऊ शकते कारण शनी तुमच्या 9व्या भावात बसलेले आहे. तुम्हाला या महिन्यात आपल्या प्रतिद्वंदीकडून कठीण प्रतिस्पर्धा पाहायला मिळू शकते. जून मासिक राशी भविष्य 2026च्या अनुसार केतू तुमच्या 2ऱ्या भावात बसलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आपल्या प्रयत्नांनी सर्व अडचणींचा सामना केल्यानंतर दृढ संकल्प मिळेल. केतूच्या ह्या स्थितीच्या कारणाने तुमची आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकते. तसेच दुसरीकडे राहूचा 8व्या भावात असणे तुम्हाला अधिक लाभ प्राप्त करण्याच्या बाबतीत अडचणी देऊ शकतो. 4थ्या भावाचा स्वामी असून शुक्र तुम्हाला जून 2026 मध्ये अनुकूल परिणाम देईल. शुक्र तुमच्या 12व्या आणि 1ल्या भावात असण्याने तुम्हाला सुख, आत्मविश्वास आणि संतुष्टी मिळेल. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन शांती मिळेल. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल. भाग्यांक 6. भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय करिअरच्या वृद्धीसाठी मुले आणि विशेष रूपात तरुण मुलींमध्ये हिरव्या चण्याने बनलेली मिठाई आणि नमकीन शेव वितरित करा. तिसरी नशीबवान राशी आहे कन्या राशी. बुधाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांना सामाजिक लोकप्रियता मिळवून देईल. तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि जुन्या लोकांनाही भेटाल. जुन्या आठवणी ताज्या होतील. आर्थिकदृष्ट्याही हा काळ फायदेशीर आहे. प्रयत्न केल्यास या काळात तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. पण भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. तसेच कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. 12व्या भावात केतू स्थित असण्याच्या कारणाने हा सप्ताह सुरुवातीमध्ये तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहणार नाही आणि तुम्ही लहान लहान गोष्टींमुळे अधिक चिंतित असाल. अशात स्वतःला थोडे शांत करण्याची आवश्यकता असेल अथवा तुम्हाला हा चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य खराब करू शकते. या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे, परंतु शनी सप्तम भावात असण्याच्या कारणाने या आठवड्यात आपल्याला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल. अशा परिस्थितीत आता आपल्या करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळणे आपल्यासाठी चांगले होईल. अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या आठवड्यात आपल्या सुखसोयींपेक्षा अधिक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा लक्षात घेणे ही आपली खरी प्राधान्य असावे. कारण केवळ याद्वारे आपणास कुटुंबात बऱ्याच घटना घडण्याविषयी माहिती मिळेल, ज्या आपल्याला अद्याप माहिती नव्हत्या. या आठवड्यात आपल्याला आढळेल की बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर काही सहकारी आपल्या कामाच्या शैलीवर नाराज आहेत. परंतु कारण ते आपल्याला ही गोष्ट सांगणार नाही, यामुळे आपण त्यात सुधारणा करण्याचा विचार देखील करणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या अपेक्षेनुसार निकाल येत नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास आपल्या योजनांचे पुन्हा विश्लेषण करा. आपल्या गरजेनुसार योग्य सुधारणा आणणे आपल्यासाठी चांगले असेल. तुमच्या राशीच्या संबंधित ते युवा जे कुठल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये लागलेले आहे त्यांना या सप्ताहात आपल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळतील. यानुसार त्यांच्या मनासारख्या गोष्टी होऊ शकतात, म्हणून
आपली मेहनत कायम ठेवा आणि आपल्या शिक्षक आणि मोठ्या लोकांकडून कठीण विषय समजण्यात मदत घेत राहा. कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक राहील. आरोग्याबाबत त्रास जाणवू शकतो, त्यामुळे योग आणि ध्यानाचा अवलंब करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, गुंतवणूक टाळणे योग्य ठरेल. व्यावसायिकांसाठी वेळ चांगला आहे, तुमच्या कौशल्याने व्यवसायात प्रगती कराल. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात चढउतार येऊ शकतात आणि अंतर निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबाबत सावध राहावे, उच्च शिक्षणासाठी वेळ अनुकूल आहे आणि परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. केतूचे 12व्या भावात असणे तुमच्या आरोग्य संबंधित प्रतिकूल सिद्ध होऊ शकतो. 6व्या आणि 12व्या भावात राहू आणि केतूच्या या स्थितीच्या कारणाने तुम्हाला यश प्राप्त करण्याची शक्यता कमी राहू शकते. 12व्या भावात बसलेल्या केतूच्या कारणाने तुम्हाला अशा प्रकारच्या नकारात्मक परिणाम मिळण्याचे संकेत आहे. 6व्या भावात बसलेल्या राहून तुम्हाला यश मिळवण्यासाठी दृढ संकल्प आणि साहस मिळू शकते. संबंधांचा कारक मंगळ 11 मे 2026 ते 21 जून 2026 मध्ये 3ऱ्या आणि 8व्या भावाचा स्वामी असून तुमच्या 10व्या भावात विराजमान राहील. यानंतर 21 जून 2026 ते 2 ऑगस्ट 2026 मध्ये तुमच्या 9व्या भावात राहील. सूर्याच्या या स्थितीच्या कारणाने तुम्हाला भाग्य, यात्रा आणि नंतर करिअरमध्ये चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. प्रणिराधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकतात. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. भाग्यांक 3. भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय कच्ची हळद, केशर, पिवळे चंदन. प्राथमिकतेनुसार पिवळे चणे, मुळे वापरल्यास आरोग्य चांगले राहील. चौथी नशीबवान राशी आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या करिअरमध्ये उंच भरारी घेण्यासाठी सज्ज व्हा. हा काळ तुम्हाला करिअरमध्ये खूप काही देऊ शकतो. तुम्ही एक नवीन कौशल्य विकसित करू शकता, जे भविष्यात पैसा आणि ओळख मिळवण्यासाठी मदत करेल. नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतात. त्याच वेळी तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. एक मोठे पद मिळू शकते. जर एखादी कठीण परिस्थिती उद्भवली तर ती सामंजस्याने सोडवली जाईल. राहू 5व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात जास्त मद्यपान करणे आणि वेगवान वाहन चालविणे आपल्याला महागात पडू शकते. बृहस्पतीच्या 10व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने अशी शक्यता आहे की या निष्काळजीपणामुळे बऱ्याच जातकांना धनहानी होऊ शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. ज्या कमाईचा मोठा हिस्सा तुम्ही आपल्या आई-वडिलांच्या आरोग्यावर खर्च करत होते, ते या सप्ताहात संचय करण्यात यशस्वी राहाल कारण तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यात सुधार येईल. यामुळे तुम्हीही आपले धन वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल म्हणून त्यांची सुरुवातीपासून योग्य काळजी घ्या. त्या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील. अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक तालमेल बसवावे लागेल. यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा. कामाच्या प्रती तुमचे सातत्य आणि मेहनत पाहून या सप्ताहात तुम्हाला उन्नती मिळू शकते, परंतु यामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे पण करावे लागेल. यामुळे दुसऱ्यांसमोर तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते.
जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल, तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल, यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या, काम करताना सावध राहा आणि नियमित व्यायाम करा. आर्थिक स्थिती उत्तम राहील, खर्च वाढले तरी पैशांची कमतरता भासणार नाही आणि उत्पन्न वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना जुन्या थकीत इन्सेंटिव्हचा लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधांसाठी वेळ उत्कृष्ट आहे, नात्यात आनंद आणि हलकी-फुलकी नोकझोक होईल, जी शांततेने सोडवावी. शिक्षणासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शनीच्या 6व्या आणि बृहस्पतीच्या 10व्या भावात असण्याच्या कारणाने जून 2026 मध्ये तूळ राशीतील लोकांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. केतूच्या 11व्या भावात असण्याने तुमची ऊर्जा आणि उत्साहात वृद्धी पाहायला मिळेल. केतूच्या या स्थितीच्या कारणाने तुम्ही अधिक बनाल आणि यश प्राप्त करू शकतात. जून मासिक राशी भविष्य 2026 च्या अनुसार बृहस्पतीच्या 10व्या भावात असण्याने तुम्हाला अप्रत्याशित स्रोतांनी धन लाभ होण्याचे संकेत आहे, जे की पैतृक संपत्ती किंवा लोनने होऊ शकते, कारण 6व्या भावाचा स्वामी बृहस्पती 10व्या भावात आहे, यामुळे तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. गुरुच्या 10व्या भावात असण्याने या महिन्यात तुमच्या भाग्यात वृद्धी होण्याचे संकेत आहे. तुमच्यासाठी विदेश यात्रेचे योग बनत आहे. केतू 11व्या भावात विराजमान राहील, ज्यामुळे तुमची भौतिक गोष्ट ऐवजी आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकते. तुम्ही आध्यात्मिक कार्याने अधिक यात्रा करू शकतात आणि तुम्हाला यामुळे संतुष्टीही प्राप्त होईल. राहू 5व्या भावात उपस्थित आहे, यामुळे तुम्हाला या महिन्यात सर्व बाधा आणि परिस्थितींचा सामना करण्यासाठी दृढ संकल्प प्राप्त होईल. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी-कधी समस्येत टाकू शकते. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठल्या सिनेमा पाहू शकतात. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल. भाग्यांक 5. भाग्य रंग हिरवा आणि आकाशी. उपाय: लगातार 108 दिवस कुणी म्हाताया महिलेचे पाया पडल्यास परिवाराच्या सुखासाठी लाभदायी आहे.